वेळ रात्री उशिराची। ठिकाण भोर तालुक्यातलं देगाव। रात्रीचा किर्र अंधार। गावात चिडीचूप शांतता। रोजची कामधाम आटपून देगावातली मंडळी रात्री झोपेच्या स्वाधीन झाली होती। जयानंद काळेने सुद्धा घराबाहेरच्या बाजावर घोंगडी अंथरली आणि अंग टाकलं। बाजेच्या खाली काळे कुटुंबाचा वफादार कुत्राही आपल्या मालकाला साथ देण्यासाठी झोपला। झोपेच्या आधी सवयीप्रमाणे जयानंदने आपला मोबाईल हातात घेतला। मोबाईल बघण्यात जयानंद इतका गुंग झाला की एक मोठं संकट दबक्या पावलांनी आपल्या जवळ येतंय याची त्याला जराही चाहूल लागली नाही। जयानंद आणि त्याचा कुत्रा निवांत पाहुडलेले असताना घरासमोर असलेल्या दुचाकींच्या आडून एक बिबट्या दबक्या पावलानं त्यांच्या दिशेनं आला आणि काही काळाच्या आत या बिबट्याने जयानंदच्या कुत्र्यावरती झडप मारत त्याला पळवून नेलं। पुन्हा एकदा पहा, बिबट्याने किती चपळाईने त्या कुत्र्याला उचलून नेलं। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जयानंदची झोप उडाली। नेमकं काय झालंय हे कळायला 2 मिनिटं गेली। इकडे तिकडे बघत असताना चमत्कार घडला आणि जयानंदचा कुत्रा बिबट्याच्या तावडीतून सही सलामत सुटून परत आला। या सगळ्या प्रकाराने भेदरलेल्या जयानंदने थेट घरात धूम ठोकली आणि काळे कुटुंबाचा लाडका डॉगी मात्र बाहेरच राहिला। भेदरलेला कुत्रा इकडे तिकडे पाहत भुंकू लागला। मग या कुत्र्याने थेट घराच्या दिशेने धाव घेतली। मग जयानंद ही बाहेर आला आणि कुत्र्याला घरात घेऊन गेला। 5-7 मिनिटांचा सगळा थरार काळे कुटुंबियांची झोप उडवून गेला। बिबट्या गावात आल्याने ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले। गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना पत्र देऊन वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा केली।